नमस्कार मंडळी. काय मजेत ना? काय चेहरा उतरलेला दिसतोय जरा. मार्केट पडलं माहिती आहे मला. पण आज आपण हा व्हिडिओ खूप एका चांगल्या आणि मस्त कारणासाठी करतोय. कारण आज भारताचं 2026-27 साठीचं एक बजेट प्रस्तुत झालेलं आहे. बजेटमध्ये म्हणजे तुम्ही जर आज लाईव्ह बजेट बघितलं असेल, तर साधारण 1.5 तासाचं बजेट होतं. हा व्हिडिओ 1.5 तासाचा नसणार आहे. मी मॅक्सिमम प्रयत्न करणार आहे, की अगदी 15 मिनिटांच्या आसपास एकदम आज काय झालं याच्या हायलाइट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. आजच्या व्हिडिओचं आपण 4 भागांमध्ये आपण डिव्हाईड करू शकतो. कसं? तर सगळ्यात पहिल्यांदा मी देशाला इम्पॅक्ट, कंट्री लेव्हल इम्पॅक्ट म्हणजे मॅक्रो इम्पॅक्ट काय असेल हे सांगणार. मग मी सेक्टोरल इम्पॅक्ट सांगणार. त्याच्यानंतर मी सांगणार आहे, की टॅक्सेशनबद्दल काही घडामोडी आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज मार्केट पडलं तर त्याच्यासाठी ट्रिगर्स खूप होते, पण वन ऑफ द की ट्रिगर्स काय होता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि कमाल असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पुढे जायच्या आधी एक महत्त्वाची सूचना. मला एक नवीन वेबिनार अनाउन्स करायला खूप आनंद होतोय. वेबिनारचं नाव आहे ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी विथ डिसिप्लिन अँड स्ट्रक्चर. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा या वेबिनारसाठी कोणी एनरोल करावं? अशा व्यक्तींनी ज्यांच्याकडे ऑप्शनचं बेसिक नॉलेज आहे. उदाहरणार्थ कॉल ऑप्शन म्हणजे काय? पुट म्हणजे काय? आयटीएम म्हणजे काय? ओटीएम म्हणजे काय? स्ट्राईक प्राइस म्हणजे काय? या सगळ्या कॉन्सेप्ट्स माहिती असणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना ऑप्शन सेलिंग डिसिप्लिन्ड पद्धतीने करायचं आहे त्यांच्यासाठीच हा वेबिनार आहे. तिसरी गोष्ट, हा वेबिनार पूर्ण इंग्रजीमध्ये असणार आहे, पण सोप्या इंग्रजीमध्ये असणार आहे. सो ह्या गोष्टी सर्व लक्षात असाव्यात. तुम्हाला वेबिनारचे सर्व डिटेल्स स्क्रीनवर दिसत असतील आणि तुम्हाला या वेबिनारसाठी एनरोल करायचं असेल तर बजेट हा कुपन कोड वापरायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ॲडिशनल ₹500 डिस्काउंट मिळेल. सो ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे. तर लिंक पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स सगळीकडे दिलेलीच आहे. सो पटकन एनरोल करून टाका. त्यांना अशी जरा धडकी भरली असेल ना, की बापरे आजचा व्हिडिओ कदाचित बाउन्सर जाण्याची शक्यता आहे, तर असा अजिबात भीती बाळगू नका. कारण बजेट हे खूप सोपी गोष्ट असते. अहो, आपण आपल्या घरामध्ये करतो ते बजेटच असतं. ते काय असतं बघा, आपण उत्पन्न किती येणार महिन्याला एवढा आपण ह्याचा अंदाज बांधतो. महिन्याचा तसं वर्षाचा अंदाज बांधू शकतो. अख्ख्या वर्षात आपले खर्च किती होणार याचा आपण अंदाज बांधतो आणि आपली आयडियली बचत किती होणार याचा अंदाज बांधतो. जर खर्च जास्ती झाले आपल्या उत्पन्नापेक्षा म्हणजे आमदनी अठ्ठन्नी आणि खर्च रुपया झाला, तर मग आपल्याला काय करायला लागेल? आपल्याला कोणाकडनं तरी पैसे उधार घ्यायला लागतील, बॉरोइंग करायला लागेल. ओके. सो हे जसं आपण आपल्या घराचं करतो, तसं सेम देशाचं करतो. बजेट देशाचं कसं असणार आहे? आपले इन्कम्स असतील देशाचे जे एस्टिमेट केले जातात. मग देशाचे खर्च किती आहेत ह्याचं एक एस्टिमेशन बांधलं जातं. या खर्चांमध्ये प्रायोरिटीज काय-काय असतील हे बघितलं जातं. आणि थोडक्यात काय, इन्कम मायनस एक्सपेन्स जर आपला हा आकडा निगेटिव्हमध्ये जात असेल, म्हणजे काय, इन्कम कमी आहे, एक्सपेन्स जास्ती आहे, तर काय होणार? हे डेफिसिट होणार. भारताचं काय असेल? काय अंदाज आहे का? अर्थातच डेफिसिट. 2026 जो रिवाइज्ड एस्टिमेट आहे त्याच्याप्रमाणे 34,06,350 करोड रुपये एवढं आपलं देशाचं उत्पन्न होतं. खर्च 49,64,842 करोड एवढा खर्च होता आणि डेफिसिट 15,58,492 करोड रुपये एवढं आपलं डेफिसिट होतं. एवढे पैसे कमी पडले आपल्याला. कमी पडलेले पैसे आपण काय करणार? आयदर आपण नवीन नोटा छापू शकतो, छापा नोटा बुजवा तोटा असं करू शकतो किंवा आपण कोणाकडनं तरी पैसे उधारीवर घेऊ शकतो. देश पण उधारीवर घेऊ शकतो का? अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणून आहे, त्याच्याकडनं आपण पैसे उधार घेऊ शकतो. ओके. हे झालं 2026 साठीचा रिवाइज्ड एस्टिमेट. आता 2027 पुढच्या वर्षी काय असेल याचा बजेटेड एस्टिमेट दिला जातो. आता मी अख्खे आकडे काही एक-एक करत वाचणार नाही. साधारण सांगते 36 लाख करोड उत्पन्न मी राउंड ऑफ करते. 53 लाख करोड खर्च आणि साधारण 16.95 लाख करोड एवढं आपलं डेफिसिट आहे. डेफिसिट जेवढं कमी तेवढं चांगलं हे कायम लक्षात ठेवा. बट जनरली डेफिसिट जेव्हा सांगितलं जातं ना, तेव्हा हे असा अख्खा आकडा नाही सांगत कोणी. जेव्हा तुम्ही असं एक प्रो लेव्हल होताय ना, तर डेफिसिट जनरली पर्सेंटेजमध्ये सांगितलं जातं. ओके. पर्सेंटेज वाईज जर सांगायचं झालं तर 2025 पर्सेंटेज ऑफ जी-डी-पी पकडलं जातं. ओके. सो 2025-26 मध्ये आपलं फिस्कल डेफिसिट 4.4% ऑफ जी-डी-पी होतं आणि अशी अपेक्षा आहे 2026-27 मध्ये की आपलं फिस्कल डेफिसिट टू जी-डी-पी हे 4.3% वरती येऊ शकेल. ओके. सो एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची. बजेट बघत असताना आपलं डेफिसिट किती कमी होतंय. जेवढं कमी तेवढं चांगलं. सो जेव्हा पुढच्या वर्षीचं बजेट बघाल, तेव्हा 4.3 एवढा आकडा येतोय का ह्याच्यापेक्षा कमी येतोय एवढं बघायचं. कमी आला तेवढाच आला तरी ओके. जास्ती नाही झाला पाहिजे. ओके. दुसरा मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर खूप महत्त्वाचा जो बजेटमध्ये स्पेसिफिक बोलला गेला तो होता डेट टू जी-डी-पी रेशो. ओके. म्हणजे आता आपण डेफिसिट टू जी-डी-पी म्हणलो, आता आपण डेट टू जी-डी-पी रेशो म्हणतोय. हा त्यांनी एस्टिमेट केलेला आहे भारताचा 55.6% असेल 2026-27 साठी आणि जो होता आपला 56.1% 2025-26 मध्ये. आता परत डेट टू जी-डी-पी रेशो जेवढा कमी तेवढं चांगलं.
तुम्हाला एक गंमत सांगते, अमेरिकेसारख्या देशाचा डेट टू जीडीपी रेशो 125% आसपास आहे. म्हणजे देशाच्या जीडीपी पेक्षा जास्ती त्यांचं कर्ज आहे. खूप डेंजर सिच्युएशन आहे बरं का ही. भारत खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आता तुलनेने. आपलं डेट टू जीडीपी रेशो साधारण 55.6%. आता तुम्हाला वाटत असेल एवढं मी का बरं याच्यावर फोकस करते? कारण आपला जेवढा डेट टू जीडीपी रेशो कमी-कमी होत जातो, तेवढी अशी शक्यता असते, की आपल्याला जे काही बॉरो करायला लागेल, ते तुलनेने कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये बॉरो करायला लागेल. थोडक्यात काय? असं पकडलं जाईल, की माझ्याकडे बॉरोइंगची क्षमता आहे. माझ्याकडे रिपेमेंटची क्षमता आहे. त्याच्यामुळे मला जे लोन मिळेल इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडनं, ते पॉसिबिलिटी आहे, की कमी व्याजदरामध्ये मिळेल किंवा जरी मी भारताने जर बॉन्ड्स इश्यू केले, तर मला कमी रेट ऑफ इंटरेस्टवरती मला हे बॉन्ड्स इश्यू करता येतील. याच्यामुळे काय होईल, तर आपला बॉरोइंग कॉस्ट कमी होईल आणि बॉरोइंग कॉस्ट कमी झाले म्हणजे इंटरेस्ट आउटले आपला कमी होईल. ओके. आता याचं जर तुम्हाला वाटत असेल, की बापरे! रचना लोन्स आणि इंटरेस्टवरती एवढं का बरं बोलतीये? त्याच्यामागे एक कारण आहे. भारतामध्ये जेवढा पैसा येतोय, सगळ्यात जास्ती टॅक्सेसमधनं येतो का? भारतामध्ये जो ॲक्चुअल कॅश फ्लो येतोय, तो सगळ्यात जास्ती बॉरोइंग्जमधनं येतोय. 100 पैकी ₹24 आपले येतायत बॉरोइंग्जमधनं. ओके. सेकंड हायेस्ट कुठनं येतायत? कॉर्पोरेट टॅक्समधनं येतायत. किती? 18% जवळ-जवळ आपले कॉर्पोरेट टॅक्समधनं येतायत. आणि अजून एक गंमत सांगते. तुम्ही जर बघितला इन्कम टॅक्स, तर इन्कम टॅक्समधनं येतायत ₹21 आणि जी-एस-टीमधनं किती येतायत? 15%. म्हणजे ₹15 100 पैकी. सो इथे तुम्हाला गंमत कळाली आहे का? कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा जास्ती इन्कम टॅक्समधनं कलेक्शन होतंय. सो हा एक मजेशीर भाग आहे. तुम्हा आम्हासारखी लोकं म्हणा, हे कंपन्यांपेक्षा जास्ती अल्टिमेटली टॅक्स देतायत. आता रुपया आपला जातो, खर्च कुठं होतोय? तर जो आपला हायेस्ट खर्च आहे 22% तो स्टेट शेअर ऑफ टॅक्सेसमध्ये. तो काही एवढा म्हणजे ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात टाइप आहे. सो त्याला इग्नोर करा. बट सेकंड हायेस्ट खर्च जो आहे, तो आपला आहे इंटरेस्ट पेमेंट. सो डेट टू जीडीपी रेशो जेवढा कमी, तेवढा हा इंटरेस्ट पेमेंटचा खर्च आपला कमी होऊ शकतो. म्हणून 2 महत्त्वाचे आत्ताचे आपण कंट्री लेव्हल मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स बोललो. एक फिस्कल डेफिसिट, डेफिसिट टू जीडीपी रेशो आणि सेकंड आपला ओव्हरऑल जो हा मुद्दा आपण म्हणलो, कुठला? डेट टू जीडीपी. तो जेवढा कमी तेवढा चांगला. आता वळूया पुढच्या सेगमेंटकडे, जिकडे आपण थोडं सेक्टर स्पेसिफिक जाणार आहे. एक महत्त्वाचा सेक्टर खूप जो असतो तो आहे आपल्या पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. ओके. मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये हा आकडा होता 11.1 लाख करोड एवढा आणि हा आकडा जेवढा जास्ती येतो तेवढं बाजार खुश होतं. हा आकडा या वर्षाला 12.2 लाख करोड एवढा. सो तात्पुरती बाजार खुश झालं होतं. कारण छान भरपूर पायाभूत सुविधा अजून होणार याचं लोकांना एक्साइटमेंट होती. नंतर का पडलं ते आपण नंतर बोलणार आहोत. बट ह्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली. पूर्ण चर्चा तर मी सांगणार नाही. 2 हायलाइट्स सांगते मात्र त्याच्यातल्या. पहिली म्हणजे एक नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर होणार आहे, जिकडं दानकुनी आणि दानकुनी जे ईस्टमध्ये येतं, ते सुरत जे वेस्टमध्ये येतं, या दोघांना एक चांगलं इथे कनेक्टिव्हिटी येणार आहे. आणि दुसरं म्हणजे ते म्हणले, की आम्ही 20 नवीन वॉटरवेज करू, जिकडे जे मिनरल रिच एरियाज आहेत, त्यांचं चांगल्या पद्धतीने कनेक्शन होऊ शकेल कोणाबरोबर? तर वेगळ्या-वेगळ्या इंडस्ट्रियल सेंटर्स बरोबर. ओके. सो थोडक्यात मी म्हटलं तसं पायाभूत सुविधा ज्या असतात, इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं, त्याला जेवढा जास्ती आकडा तेवढा चांगला, जो 12.2 लाख करोड एवढा आला. आता आपण बघूयात, की कोणत्या मिनिस्ट्रीला जास्ती अलोकेशन मिळालं. काय लॉजिक वाटते? जर आपला हायेस्ट खर्च इंटरेस्ट कॉस्ट होता, हायेस्ट रुपी इन्फ्लो लोन्समधनं होतं, तर कुठल्या मिनिस्ट्रीला सगळ्यात जास्ती अलोकेशन असेल? मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला. बघून घेऊया. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स टोटल 100 जर बजेटरी अलोकेशन असेल, तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला 36.89% एवढं अलोकेशन झालं. त्याच्या खालोखाल डिफेन्सला 14.67%, त्याच्या खालोखाल मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजला, त्याच्या खालोखाल मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजला आणि एंडला म्हणजे टॉप 5 जर बघायचे झाले, तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर. चला लिहिले आहेच आहेत, तर पुढचे सांगते. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन 2.6%, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर 1.99%. सो इथे तुम्हाला बजेटरी अलोकेशनचे आकडे दिसतायत. जास्ती कुठल्या मिनिस्ट्रीजला मिळालेले आहेत ते दिसतंय. आणि आता आपण बघूयात, की ठीक आहे हा आकडा जास्ती आहे मान्य आहे. पण आपल्याला हे पण बघायला पाहिजे, की मागच्या बजेटच्या तुलनेमध्ये या बजेटमध्ये कोणत्या मिनिस्ट्रीला अलोकेशन टक्केवारी जास्ती वाढलेले आहे. ते जर मी डिसेंडिंग मॅनरमध्ये लावलं, तर तुम्हाला इथे दिसेल मिनिस्ट्री ऑफ पॉवरला सगळ्यात हायेस्ट ग्रोथ मिळाली आहे 37.3%. पॉवर खूप महत्त्वाचा आहे देशासाठी. सो तिथे जास्ती अलोकेशन केलं गेलेलं आहे. ग्रोथ सगळ्यात जास्ती तिकडे. मिनिस्ट्री ऑफ फिशरीज, ॲनिमल हजबंडरी, डेअरी तिथे 18.18% आहे. खालोखाल डिफेन्स, मग रेल्वे, मग एज्युकेशन. सो हे टॉप 5 आहेत मध्ये. आता रेल्वेजबद्दल तुम्हाला एक मेन्शन सांगायचं झालं, तर इथे एक हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स अनाउन्स केलेले आहेत. एक नाही 7
7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स अनाउन्स केलेत. कुठे-कुठे? मुंबई, पुणे, पुणे, हैदराबाद, हैदराबाद, बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई, चेन्नई, बेंगलुरू, दिल्ली, वाराणसी आणि वाराणसी, सिलिगुरी. थोडक्यात काय आहे, की जिथे काही टेक्नॉलॉजी हब्स आहेत, काही फायनान्स हब्स आहेत, काही मॅन्युफॅक्चरिंग हब्स आहेत, काही इमर्जिंग सिटीज आहेत. अशा सगळ्यात मोठ्या-मोठ्या शहरांना हाय स्पीड रेल्वेनी कनेक्शन ते देत आहेत. ओके. आता आपण अजून थोडंसं सेक्टर स्पेसिफिक घेऊयात. कुठले सेक्टर? सर पहिला सेक्टर मला तुम्हाला सांगायला आवडेल तो आहे मेडिकल टुरिझमचा. तर 5 असे रिजनल मेडिकल हब्स ते काढणार आहेत मेडिकल टुरिझम प्रमोट करण्यासाठी, जिथे 1.5 लाख केअर गिव्हर्सला ट्रेनिंग दिलं जाईल. मेडिकल टुरिझमचा सोपा अर्थ सांगते. आपलेच लोकं जे आहेत भारतीय, जे भारताबाहेर गेलेले आहेत काही कारणासाठी. आता त्यांना सपोज सर्जरी करायची आहे, तर बाहेर डॉलर्समध्ये खर्च कोण करणार? त्याच्यापेक्षा भारतात या, सर्जरी करून घ्या, नातेवाईकांना भेटा, मस्त हिंडा-फिरा, परत जा. हे झालं टुरिझम, पण उगीचचं टुरिझम नाही, हे झालं मेडिकल टुरिझम आणि भारतात हे खूप बूस्ट होतंय म्हणून याच्यासाठी स्पेसिफिक मेन्शन केला गेलेला आहे बजेटमध्ये. दुसरं आहे सेमीकंडक्टर मिशन, जिथे इंडिया सेमीकंडक्टर मिशन ISM 2.0 लॉन्च करणार आहे, जिथे 40,000 करोडचा त्यांनी एक अलोकेशन दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी. तिसरा आपण फोकस दिलेला आहे ॲटॉमिक एनर्जी सेक्टरकडे, कारण आपल्याला जर पॉवर रिक्वायरमेंट फुलफिल करायची असेल, तर कोळशाने जास्ती पॉवर फुलफिल आपण नाही करायचा विचार करतोय. आपण जास्ती विचार करतोय ॲटॉमिक पॉवरबद्दल, जी थोडी क्लीनर सोर्स ऑफ एनर्जी आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की 2035 पर्यंत त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत, त्याला ते एक्सपांड करणार आहेत. ओव्हरऑल कस्टम ड्युटी एक्झेम्पशन त्यांना देणार आहेत. थोडक्यात काय, सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. आत्ता जर न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्टसाठी काही जर पार्ट्स वगैरे लागत असतील, तर त्यांच्या इम्पोर्ट ड्युटीवरती किंवा त्यांच्या कस्टम्स ड्युटीवरती एक एक्झेम्पशन मिळत होतं. ते त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे. कधीपर्यंत? तर 2035 पर्यंत. हा पण मुद्दा ओके. पुढचा सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग, जिथं स्पेसिफिक मेन्शन केला गेला बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब बद्दल. आणि इथे त्यांनी सांगितलं बायोफार्मा शक्ती म्हणून आम्ही एक प्रपोज करतोय, जिथे 10,000 करोडचं बजेट दिलं गेलेलं आहे. पुढच्या 5 वर्षांसाठी अलोकेशन दिलं गेलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे कंटेनर्सबद्दल. मोठे-मोठे कंटेनर्स तुम्ही बघितलेच असतील, तर कंटेनर्स मॅन्युफॅक्चरिंगही भारतात व्हावं, की जे ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह असतील. बाहेरच्या लोकांनी आपल्याकडनं पर्चेस करावं, याच्यासाठी एक त्यांनी स्कीम प्रपोज केलेली आहे आणि याला बजेटरी अलोकेशन मिळालं आहे 10,000 करोड एवढं पुढच्या 5 वर्षांसाठीचं. आणि अल्टिमेटली सगळ्यात महत्त्वाचा आपला जो सेक्टर आहे MSME किंवा SME. MSME म्हणजे मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस. याच्यापैकी SMEजसाठी 10,000 करोड रुपयांचं बजेटरी अलोकेशन आहे आणि 2,000 करोडचं आहे मायक्रो एंटरप्राइजेससाठी. ते म्हणतात हेच आपल्या देशाची फ्युचर ग्रोथ अजून तेजीने आणू शकतात, म्हणून ह्यांच्यासाठी एक वेगळं अलोकेशन दिलेलं आहे. मी म्हटलं असं सर्व सेक्टर्सबद्दल सांगणं अशक्यच आहे, नाहीतर हा व्हिडिओ सुद्धा 1.5 तासाचा होईल. सो मला जे काही हायलाइट्स वाटले, ते मी तुमच्यासमोर आत्ता मांडलेले आहेत. आता वळूयात जरा टॅक्सेशनकडे. सगळ्यांचं लाडकं मध्यमवर्गीय लोकांचं कंबरडं मोडलं. मध्यमवर्गीयांसाठी काहीच नाही. हे 100% रडता येऊ शकणार आहे. कारण टॅक्स स्लॅब्स चेंज केलेल्या नाहीयेत. पण काहीतरी 2-3 चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या काय आहेत बघून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे टॅक्सेशन बायबॅकवरचं. जे लोकं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना माहिती असेल, जेव्हा कंपनी बायबॅक अनाउन्स करते, तुमच्याकडे जे शेअर्स असतात त्या कंपनीचे, ते तुम्ही बायबॅकला ऑफर करू शकता. अझ्युम करूया एखाद्या इन्व्हेस्टरनी शेअर्स बायबॅकमध्ये दिले आणि त्या इन्व्हेस्टरला लेटेस्ट से ₹10,000 प्रॉफिट झाला बायबॅकवरती. ओके. हा ₹10,000 पूर्वी डिव्हिडंड टाइप ट्रीट केला जायचा. अर्थात जे काही त्या व्यक्तीची टॅक्स स्लॅब असेल त्याच्याप्रमाणे टॅक्सेशन केलं जायचं. आता नवीन नियमाप्रमाणे आजच्या बजेटच्या चेंजप्रमाणे आता हे 10,000 कॅपिटल गेन म्हणून पकडले जाणार आहेत. सो अर्थात टॅक्सेशन थोडं लोअर साईडला येऊ शकतं जर तुम्ही हाय इन्कम अर्नर्स असाल तर. ओके. सो कॅपिटल गेन प्रमाणे शॉर्ट टर्म, लाँग टर्म जे काय असेल त्याच्याप्रमाणे तुमचं टॅक्सेशन होणार. पण जर बायबॅकला ऑफर करणारे जर प्रमोटर्स असतील विच आर डोमेस्टिक कंपनीज, तर 22% टॅक्स घेतला जाणार आहे. आणि जर प्रमोटर्स देत असतील बायबॅकला, जे प्रमोटर्स अदर दॅन डोमेस्टिक कंपनीज आहेत, त्यांच्यासाठी तर 30% आलेलं आहे बायबॅकसाठी. ओके. शेवटचे 22 आणि 30% कळलं नसेल तरी चालेल. आपण काय कुठल्या अशा मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे प्रमोटर आहात. आपण बायबॅक केलं तर आपल्यासाठी कॅपिटल गेन एवढं महत्त्वाचं आहे. ओके. पुढचा नियम असा आहे TCSचा नियम आहे. आता हा कोणासाठी महत्त्वाचा आहे? खूप महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला सांगते. जर तुमच्या ओळखीत कोणी असे नातेवाईक वगैरे असतील, ज्यांची पोरं लेटेस्ट से भारताबाहेर शिकतायत किंवा काही मेडिकलच्या खर्चासाठी त्यांना पैसे भारताबाहेर पाठवायचे आहेत किंवा भारताबाहेर फिरायला जायचे. ओके. तर आपल्याला TCS
लागायचा. TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. समोरची ज्यांच्याकडनं आपण सर्व्हिसेस घेतोय ते आपला टॅक्स ॲट सोर्स कलेक्ट करायचे. तुम्हाला एक सोपं उदाहरण देऊन सांगते म्हणजे लक्षात येईल. लेट अस से तुम्ही भारतातल्या एखाद्या टूर्स अँड ट्रॅव्हलवाल्या कंपन्या असतात ना, त्यांच्याकडनं तुम्ही एक फॉरेन टूरचं पॅकेज घेता. त्या पॅकेजची कॉस्ट आहे लेट अस से ₹20,00,000. पूर्वी याच्यावर 20% टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स यायचा. सो 20,00,000 ही मी बेसिक अमाउंट धरते, याच्यात टॅक्स नाही असं पकडते मी. 20,00,000 वरती 20% म्हणजे किती? ₹4,00,000. एवढा एवढा टॅक्स कलेक्ट व्हायचा आपल्याकडनं. आता तुम्ही म्हणाला टॅक्स आहे म्हणजे मग जर कॅल्क्युलेशन प्रमाणे आलं तर मी तर रिफंड पण क्लेम करू शकते, मान्य आहे. पण रिफंड क्लेम कधी करणार? पुढच्या वर्षी जेव्हा मी माझं इन्कम टॅक्स रिटर्न भरीन तेव्हा मला मिळणार ना. तोपर्यंत पैसे गेले माझ्या खिशातनं. आता फरक काय झाला बघा. हा जो 20% होता, हा 20%वरनं थेट 2% वरती आलेला आहे. सो माझ्या खिशातनं बाहेर जाणारा जो आपण म्हणतो कॅश आउटफ्लो तो दणकन कमी झालेला आहे. ओके. तसंच एज्युकेशनसाठी जर मला पूर्वी पैसे बाहेर पाठवायचे असतील, स्कूल फी, कॉलेज फी भरायला, तर पूर्वी 5% TCS लागायचा, तो आता 2% वरती आहे. किंवा मेडिकल पर्पजसाठी जर मी देशाबाहेर पैसे पाठवत असेल म्हणजे कोणालाही, माझ्या नातेवाईकांना वगैरे, अगेन पूर्वी 5% TCS लागायचा, तो आता 2% लागणार आहे. हे सर्व लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम किंवा LRSच्या अंतर्गत येतं. सो इन शॉर्ट तुम्हाला सगळं सांगायचं झालं तर तुम्हाला अपफ्रंट जे पैसे भरायला लागतात TCSच्या स्वरूपात, ते आता कमी द्यायला लागणार आहे. एक शेवटचा टॅक्सचा मुद्दा बोलूयात, पण तो तुम्हा आम्हासारख्या लोकांसाठी नाही, हा कंपन्यांसाठी आहे. कदाचित आजकाल तुम्ही डेटा सेंटर्सबद्दल बरंच ऐकलं असेल, म्हणून मी हा मुद्दा स्पेसिफिकली घेतलेला आहे. एखादी जर फॉरेन कंपनी असेल आणि त्यांना जर आपल्या डेटा सेंटरच्या सर्व्हिसेस घ्यायच्या असतील, ओके, तर त्यांनी फॉरेन कंपनीला टॅक्स हॉलिडे दिलेला आहे 2047 पर्यंत. म्हणजे फॉरेन कंपन्या, तुम्ही या भारतामध्ये या, आमच्या डेटा सेंटरच्या सर्व्हिसेस घ्या, आम्ही तुम्हाला 2047 पर्यंत टॅक्स हॉलिडे देतो. टॅक्स भरायची गरज नाही. पण कधी? जर तुम्ही ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या भारताबाहेर देत असाल तर. म्हणजे तुम्ही डेटा सेंटर इकडचं हायर केलेलं आहे, इकडची तुम्ही स्पेस वापरताय, पण ती स्पेस वापरायची तुम्ही ऑफर कोणाला करताय, सर्व्हिस कोणाला ऑफर करताय, तर भारताबाहेर करताय. ओके. अशा केसमध्ये येणार आहे टॅक्स हॉलिडे. आय होप हा सेगमेंट पण तुम्हाला कळालेला आहे. पुढचा आहे सगळ्यात महत्त्वाचा, की आज स्टॉक मार्केट पडलं तरी का पडलं? वेल, खरं सांगायचं झालं तर कारणं भरपूर आहेत. बट त्यातलं वन ऑफ द मेन कारण जे सांगितल्या दणादण मार्केट पडलं आणि जवळ-जवळ आज निफ्टी 500 पॉइंटनी पडलं. ते कशामुळे? तर फ्युचर्स अँड ऑप्शन्सवरती एस-टी-टी वाढवण्याचा प्रपोजल दिलेला आहे. फ्युचर्स वरती जो एस-टी-टी आहे, जो आता 0.05% लागतो, तो जो आत्ता 0.02% लागतो, तो 0.05% वरती नेण्याचा प्रपोजल आहे. आणि जे ऑप्शन्स प्रीमियम आहे ते 0.1% वरनं 0.15% पर्यंत नेण्याचं एक प्रपोजल आहे. हे चेंजेस लगेच नाही होणार आहेत. 1 एप्रिल 2026 पासून हे चेंजेस होतील. सो हे ऐकल्यानंतर मार्केट दुःखी झालं, की अहो आहे ना, आम्ही भरतोय ना, कॅपिटल गेन टॅक्स भरतोय, डिव्हिडंडवरती टॅक्स भरतोय, बायबॅकवरती भरतोय, ऑलरेडी एस-टी-टी पण देतो, तो वाढवू नका. पण अनफॉर्च्युनेटली हे वाढवलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे BSE सारखा स्टॉक 7.8% पडाला. MCX सारखा स्टॉक 11.6% पडला. ग्रो सारखा कॅपिटल मार्केट अगेन ब्रोकर स्टॉक आहे जो, तो जवळ-जवळ 5% पडला. सो ही न्यूज काय मार्केटला अजिबात पसंत नाही पडली. आमच्याकडनं अजून एस-टी-टी घेतात म्हटल्यावर नाराज झालं मार्केट आणि त्याच्यामुळे आज जवळ-जवळ 500 पॉइंट्स खालती क्लोज झालेले आहे. आजच्या बजेटबद्दल मी मनापासून प्रयत्न केलेला आहे, की जे 1.5 तासाचं आज जे बजेट स्पीच होतं, ते साधारण 15, 16, 18 मिनिटं जे काय झालेलं असेल, तेवढ्या वेळ तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवायला हा विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर ते प्लीज लाईक बटन हाणून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.